ती आधी माया आदिशक्ती आहे ती. काय त्या थापाड्या ज्योतिषावर विश्वास ठेवता तुम्ही स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलता. तुम्ही गावचे सरपंच आहात. तुम्हाला शोभतं का हे बोलणं? हे मला अजिबात पटलेलं नाहीये. हा अहो तुम्ही तिला अजून बघितलं नाही. थांबा तुमची तिची गाठच घालून देतो, मग तुम्हाला कळत मी असं का बोलतोय. होय, आपलं म्हणणं कोणाकडे मांडायचं हे पण कळत नाही. मी आहे ना, मी आहे की महिला मंडळाचे अध्यक्ष. मी मांडतो की म्हणणं सगळ्यासमोर. त्यात काय एवढं? अध्यक्ष केलं ना मला महिला मंडळाची. मी सांगतो सगळं, कशाला काळजी करता. काय सांगू पाटलीनबाई तुम्हाला, माझा नवरा कामाला पण जायना झालंय बघा, घरून घरातच बसले. चूल कशी पेटवायची त्याची चिंता लागली मला. आता काय सांगायचं तुम्हाला. अहो सोनाताई, जरा शांत घ्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ब्रेकिंग न्यूज. 2023 ला प्रलय येणार आहे, जग पुढे होणार आहे. जग प्रसिद्ध ज्योतिषी हेच फ्राय यांनी ही भविष्यवाणी केलेली आहे. 2023 ला जग पुढे होणार आहे. काय कसला प्रलय येणार आहे कुणाचं? काय काळजी करू नका, काळजी करू नका. आत्ताच अध्यक्ष झाले, लगेच प्रलय. काय लगीन कधी होणार? माझं पार्लर कसं चालणार? काय सांगितलंय आणि कुणालाच काय शालोक का? ए शालोक का? कोण हाय का नाही घरात? कोण? पारू तू? आणि इकडे कुठे का? अगं सोनते, शालोक कुठे गेली काय माहित? सगळा जण नाही, दरवाजा बंदच आहे. कुठे गेला काय माहित? का ग? अगं मी आणि शालोक का पूनमताईकडे जाणार होतो. का ग? ती फेशियलची क्रीम आणि पावडर आणायला. बर अगं होय का? परवा मी पण गेली होती. असली भारी पावडर आणलं म्हणून सांगू ती ना. अक्का ती खडका रस्ता असते बघ, हा त्याचा एकदम नॅशनल हवेच होऊन जाते. काय म्हणलीस? तुला माझा चेहरा काय खडका रस्ता वाटतोय होय? अगं तसं नाही बघ, माझा चेहरा कसा एकदम गाल एकदम भारी येतो बघ. तू पण बरोबरच म्हणतेस बघ. आमच्या धनी पण तसंच म्हणतात बघ मला. काय म्हणतात का? तुझा चेहरा आहे का नाही कापसासारखं मऊ आहे असं म्हणतात बघ. आणि काय म्हणतोय का? अगं आमच्या वेळेत लय खोडकर आहेत बघ. काय सांगू तुला, एकदा लाडत आलं का नाही अजिबातच ऐकत नाही, नाहीतर पायाच्या नगाकडे सुद्धा बघत नाही. अगं बायकोचं कौतुक नवऱ्याने केलंच पाहिजे. तुझं पण बरोबर आहे बघ. एवढा अनुभव तुला कसं काय ग? अगं अनुभव असल्याशिवाय दोन खोंडा झाल्यात काय? बरोबर आहे. बर मी निघते आता. अगं थांब. अगं शालू अक्काला सांग मी आले होते म्हणून. जाते म्हणतेस जा, पण मी काय सांगते आहे, आत्ताच घे नटून. नाही काय माहीत प्रलय आल्यावर कोण जगणार आहे कोण मरणार आहे, काय नशिबात लिहिलंय कुणाच्या काय माहीत. आताच नटून थटून घेऊया, नाहीतर काय जायचंच आहे. परत नशिबात काय लिहिलंय काय माहीत. बरं मी निघते आता. पाटील साहेब, अहो पाटील साहेब हाय का? नमस्कार. या नमस्कार. नमस्कार. या सरपंच. अहो तुम्हालाच मी निरोप पाठवणार होतो, बरं झाला आलात. अहो कसला निरोप पाठवताय पाटील साहेब? अहो मंदिरात समजी लोक आल्यात पेटी तबला घेऊन आणि तुमचीच वाट बघायला लागल्यात बघा. चला लवकर जाऊया. अहो मी त्याचाच विचार करत बसलो होतो, आज मंदिरात आपण कोणतं भजन म्हणायचं. मी सांगू का कोणतं म्हणायचं ते? नमस्कार पाटीलबाई. नमस्कार सरपंच साहेब. घ्या चहा घ्या. गोड गोड चहा घ्या, म्हणजे कसं आहे तुमचा घसाही गोड होईल आणि तुमच्या दोघांची भजनही गोड होतील. तुझ्यासारखी कौतुक करणारी पत्नी संगती नसेल तर माझं भजनच काय, पण माझं कोणतंही काम नंबर 1च होतं. हे बाकी खरं बोलला पाटील साहेब. अहो पत्नीची साथ म्हणजे जग जिंकल्यासारखं आहे जग. तुमच्या बाकी नशिबात चांगल्या मॅडम मिळाल्यात बरं का. नाहीतर आमचं घ्या की निव्वळ निव्वळ थोंडा गळ्यात बांधल्यासारखं आहे बघा. अहो काय सरपंच साहेब,
कोणतंही भजन म्हणा, पण माझ्या विठ्ठलाचं म्हणा. म्हणजे कसं आहे, माझा विठ्ठल आहे ना, गावावर जे संकट आलंय ते सगळं टाळून नेईल बघा. अगं शंकर असू दे, विठ्ठल असू दे, नाहीतर खुद्द ब्रह्मदेव असू दे, सगळे देव एकच आहे. शंकराचं भजन म्हणू किंवा विठ्ठलाचं म्हणू, पवित्र मनानं म्हटलं त्याच्यापर्यंत पोहोचले की झालंच ना. हे बाकी मुद्द्याच बोलला बघा पाटील साहेब. नाहीतर ती कसं असतं माहिती आहे का, मनी नाही भाऊ आणि देवा मला पाव, हे असं चालत नाही बघा. अहो कसं आहे माहितीये का, गावात त्या ज्योतिषाची खबर पसरल्यापासून नुसतं गावात आणि गर्दीच गर्दी दिसत आहे. काय करायचं सुचतच नाही कोणाला. हा? ते रेणुकाच्या मंदिरात जायचं म्हणते, रानू अक्काला भेटून काहीतरी करायचं म्हणते, पण वेळच भेटीनं झाले मला. की रानू अक्का म्हणजे त्या रेणुका मातेच्या मंदिराची पुजारीन काय? हा तीच ती. अहो ती रेणुका मातेची मोठी भक्त आहे आणि कौल बी घेते आणि लोकांना मार्गदर्शन सुद्धा चांगले करते बघा. काय सांगता? हा मग असं करूया, तू असं कर, महिला मंडळाला मी निरोप पाठवतो आणि तुला भेटायला सांगतो. तू गावातल्या सगळ्या महिला घेऊन रेणुका मातेच्या मंदिरात जावा आणि रानू अक्काला भेटून देवीला साकडच घाला. हो हो चालतंय की. पाटील साहेब आपण निघूया, नाहीतर वेळात वेळ हिथंच वेळ होईल. चला लवकर जाऊया. तुम्ही सांगा सगळ्यांना, मी पण तुम्ही नागपंचमीमध्ये घेतलेली साडी घालते आणि हे सगळ्या बायकांना गोळा करून घेऊन येते. बरं चालेल, चालेल. आपण या. जाऊया पुढं. चला. ए बायांनो, जरा व्यवस्थित चला ग. मसलावानी बसू नका. चला, तो काटे कुठे आहेत, कुठे काटे कुठं काय पाया बिया टोचतील. जरा शिस्तानं बघून चला बायांनो. अगं हे शाले, देवान जरा चांगलं तोड दिले, चांगलं बलकी चांगल्या कामाला चालू आहे. काय ग तुझं आपलं वाईट वंगाळच असतं या. अगं ये रस्त्यानं पण काय तुमची भांडणं चालू झाली का? हा, तुम्हाला एक सांगते, आपण पाटलीनबाईच्या घरला चाललोय. तिथं असं भांडत बसायचं नाही, नाहीतर ती आपल्याला घरातून बाहेर काढील. होय होय, पाटलीनबाई पण लय कडक आहे. ज्योतिषीने इथले त्रास देऊन ठेवलाय बघा. कोणाचं खरं कोणाचं खोटं काहीच कळत झालंय. होय, आपलं म्हणणं कोणाकडे मांडायचं हे पण कळत नाही. मी आहे ना, मी आहे की महिला मंडळाचे अध्यक्ष. मी मांडतो की म्हणणं सगळ्यासमोर. त्यात काय एवढं, अध्यक्ष केलं ना मला महिला मंडळाची. मी सांगतो सगळं, कशाला काळजी करताय. हे बघ शाले, तुला काय अध्यक्ष उगत केलेलं नाहीये. उगत अध्यक्षपदाचा रुबाब झाडत जाऊ नकोस. आमची म्हणणी काय आहे ती लोकांसमोर मांड, म्हणून तुला अध्यक्ष केले. पण तुझं तसं नसतंय. आपला अध्यक्षपणाचा रुबाब झाडायचा म्हणजे झाडायचा. हा, दोन हाना पण मला अध्यक्ष म्हणा. आता गेलं की पाटलीबाई पुढं सगळं मांड व्यवस्थित मांडतो. त्यासाठी तुला अध्यक्ष केलंय. हे बघा बायांनो, मी काय सांगते ना ते लक्ष देऊन ऐका. हा, आता पाटलीनबाईचं घर जवळच आलंय, तेव्हा तिथं गेल्यावर आहे ना असं दंगा करू नका. जरा शांत हळू आवाजात बोला. हा, पाटलीनबाई लई कडक आहेत, नाहीतर आपल्याला दंगा केला म्हणजे घरातनं बाहेर हाकलून देतील. बरोबर आहे तुझं. चला. आणि कशाला तिथं दंगा करू नकोस. नाही बाई, मी कशाला दंगा करतो. अरे तिथे दंगा करू नकोस. आता चला, इथलं चालू करू नका. इथूनच चालू करू नका. नमस्कार. नमस्कार. आज आठवण आली का आमची तुम्हाला? कसं काय येणं केलं? इतक्या दिवसांनी कशी काय आठवण काढली आमची? काय सांगू पाटलीनबाई तुम्हाला, हे एकीकेला गोळा करून स्टोर करून तिथं आणूपर्यंत एक हिची एक तरा, हिची दुसरीच तरा. काय सगळ्या जणी नुसत्या काय नवत बाई. काय सांगू पाटलीनबाई, माझे तर पार्लरमध्ये फुल्ल गर्दी आहे बघा. बाया एक वर्षभरात प्रलय येणार म्हणल्यावर रोज नटायला यायला लागले त्या मेकअपसाठी. रोज फेशियलला ब्लीचला यायला लागले त्या. काय सांगावं तुम्हाला, गावात सगळं गडबड गोंधळच चाललंय. कुणाला कुणाचं काय चाललंय आणि काय नाही काय बी समजना झाले. आपण असं करूया, रानू अक्काच्या मंदिरात जाऊया, काय देवीला साकडं घालूया आणि आपण मागून ठेवूया की आमच्या गावावर आलेलं संकट टळून जाऊ दे म्हणून. तुम्हाला सांगते पाटलीनबाई, रानू अक्का देवऋषीचा सल्ला आहे ना खूप चांगला असते बघा. माझं पार्लर तर एवढं जोरात चाललंय ना, खूपच चांगला सल्ला देते ती. तिचा खरंच एकदा आपण सल्ला घ्यायलाच पाहिजे. काय सांगू पाटलीनबाई तुम्हाला, माझा नवरा कामाला पण जायना झाले बघा. घरातच बसले. चूल कशी पेटवायची त्याची चिंता लागली मला. आता काय सांगायचं तुम्हाला. अहो सोनाताई, जरा शांत घ्या. आपण जाऊया, रानू अक्काकडे जाऊया, काय ते बघूया. पण तुम्ही मला फार थकून आलेले दिसताय. थोडं मी चहा नाश्ता करायला सांगितले, तुम्ही चहा नाश्ता करा, मग आपण रानू अक्काकडे जाऊया आणि काय ते हे करूया, ठरवूया. ठीक आहे ना? ठीक आहे.
कोण नाही ग रानू अक्का, आपली सोनाताईच आहे. तिला लय टेन्शन आलंय म्हणून देवीला साकडं घालायला ग तिनं. कशाचं टेन्शन आलंय तुला एवढं हा? माझी रेणुकाई असताना तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. माझी रेणुकाई समर्थ आहे सगळ्यांचं टेन्शन निवारण करायला. अगं रानू अक्का, त्या जगप्रसिद्ध ज्योतिषानं सांगितल्यापासनं सगळं गाव हादरून गेलंय बघ. काय करायचं बाई सांग. अहो काय सांगायचं तुम्हाला, ते ज्योतिषाने सांगितले 2023 ला प्रलय येणार आहे ना, सगळं जग बुडणार आहे, भूकंप होणार आहे म्हणून सांगितले त्यानं. तुम्ही आण खाताय का शान खाताय? कोण बी काय बी सांगल तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार काय? अहो रानू अक्का, तुमच्यावर माझा फार विश्वास आहे बघा. अहो तुमच्यामुळे तुम्हाला नवऱ्याची दारू सुटली. होय होय, परवा म्हणत होती त्या ज्योतिषामुळे दारू सुटली आणि आता लगेच म्हणते तुमच्यामुळे दारू सुटली. ती आधी माया आधी शक्ती आहे ती. काय त्या थापाडे ज्योतिषावर विश्वास ठेवता तुम्ही? काय बी काळजी करू नका बायानो. माझ्या देवीला एवढं साधं सुद्धा समजू नका. माझी आई आत बसल्या नव. गावात कलेक्टर साहेब पण येणार आहेत आणि सीओ साहेब येणार आहेत. आपण सगळेजण मिटिंगला जाऊया म्हणजे त्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतील बघा सगळेजण. कोण कलेक्टर साहेब येणार आहेत दाखवा मला पण. चला चला मी पण येते बघते.